तुम्हाला ती सिरियल आठवते का? रात्रीच खेळ चाले. सेम आणि अगदी तसंच हे वातावरण होतं. खूप भयानक आणि त्यात हा प्राणी कोणता ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी आम्ही गेलो होतो कुठे ते सांगते. माझ्या मावस आत्याच्या मुलीची होती हळद आणि त्या हळदीसाठी म्हणून आम्ही ह्या गावाला गेलो होतो आणि तिथून येतानाच हा सगळा प्रकार घडला. तर झालं असं की नुसतंच गावाला पोचले आणि त्याच दिवशी रात्री म्हणजे संध्याकाळी त्या आत्याच्या मुलीची हळद होती. मम्मीने आणि पप्पाने खूप आग्रह केला. म्हटलं चला आता खूप दिवस गावचं कुठलंच लग्न अटेंड करायला मिळाले नाही. लग्नाला जाणं शक्य नाही पण आपण हळदी तर अटेंड करू शकतो, तर हळदीला जाऊया. म्हणून मग आम्ही रात्रीचं निघालो. साधारण 8-8:30 आम्हाला जायलाच झाले होते. तिथून यायला वेळ होणार हे माहीत होतं. गाडी होती त्यामुळे फार काही टेन्शन नव्हतं, कारण तिथून गाड्या मिळत नाहीत. हळदीचं फंक्शन छान झालं आणि नंतर हे मुलांचं बघा काय गोंधळ चालला आहे. बेंजोवाल्यांनी छान असं बेंजोचं अरेंजमेंट केलेलं, वाजवणारे हे आमची लोकं आहेत. आता हे सगळे प्रकारचे गावाला खूप छान बघायला मिळतात. हल्ली आता थोडंसं हे आउटडेटेड होत आले, पण तरी पण ह्याची जी क्रेज असते ना, ते तुम्हाला काय सांगू. हे वाजायला लागले की छान पाय थिरकायला लागतात आणि खूप आनंद येतो. आता हे मुलांसाठी नवीन होतं. हे सगळं अरेंजमेंट त्यांनी केली होती. ह्यात सगळा वेळ गेला. ते सगळं होतं आहे तोवर मग आता हे मुलं जेवायला बसलेत. आता मी ह्या सगळ्या शोधत होते की माझं सार्थक कुठे गेला. आता हात तुम्हाला कुठे दिसतोय का बघा, हे बघा हा. आता हा ज्यांच्याकडे जेवायला बसला आहेत त्या ताई माझ्या ओळखीच्या नाही आहेत किंवा म्हणजे मी ओळखत नाही तर तो कसाच ओळखत असेल. पण तरी पण छान असं चिकनचं जेवण होतं आणि त्या जेवणात त्यांनी त्यांच्या ताटातलं सगळं चिकन खाल्लं. त्या बिचाऱ्यांना मला नाही वाटत एखादा पीस मिळाला असेल, कारण तो त्यांच्याकडे सगळं चिकन खाऊन मोकळा झाला होता. नंतर थोडंसं सगळं आवरलं, जेवण वगैरे आवरलं आणि आता मुलांना परत तिथं डान्स करायला जायचं होतं. हा सम्यक आहे आणि सम्यकचा मामा आहे. ह्या दोघांचं एक वेगळंच विश्व असतं आणि ह्या विश्वातले जे दोघे राजे असतात हे असं सगळा प्रकार चालू असतो, तुम्ही बघू शकता. आता हे यांचं नाचणं वगैरे होईपर्यंत तास एक भर तर गेला. म्हणजे ह्या सगळ्यात आम्हाला साधारण 1:45 होत आले होते आणि जाऊया म्हणता म्हणता खूप वेळ झाला, कारण इथून तसा खूप इथून आम्ही घरी जायला साधारण 1:15 तास तरी लागणार होता आणि अंधार खूप वाढलेला. त्यामुळे मुलांना थोडंसं आवरतं घ्यायला सांगितलं आणि आम्ही निघायची तयारी केली. पण जाताना शंकाच होती, कारण आत्ता हल्ली आमच्या भागात म्हणजे इथून आमचं कोयनेचं घर जवळ आहे. इकडे खूप सारे प्राणी, आता प्राण्यांचा वावर असतो संध्याकाळचा आणि त्यामुळे असं झालं की लवकर आपल्या वेळेत मुलांना घेऊन घरी जाऊया. पण तसं बघता तसं 1:30 वगैरे झाले आणि आम्ही फायनली निघालो. आता निघालो तेव्हा तुम्ही बघू शकता एवढा काळा मिठ्ठा अंधार, अजिबात उजेड नाही. रस्त्याला लाईट्स तर नाहीच आहेत आणि थोडं आम्ही पुढे आलो तेव्हा थोडीशी अशी लाईट, म्हणजे फक्त गाड्यांची लाईट असेल इतकीशी लाईट ह्या रोडला होती. रस्त्यांची कामं चालू आहेत आणि जाता पटकन असं काहीतरी दिसल्यासारखं झालं, म्हणून राजेशने गाडी थांबवली आणि आता मी तुम्हाला दाखवते हा कोणता प्राणी आहे. ॲक्च्युली मला पण नाही माहीत, तुम्हाला माहीत असेल तर सांगा. आणि मग आम्ही थांबलो थोडा वेळ, असं बघितलं ते सगळं आणि हा मला वाटतं रानटी मांजर वगैरे असण्याची शक्यता आहे. आता काय आहे ते मला नाही माहिती. आणि थांबलो आम्ही थोडा वेळ. असे खूप सारे जनावरं आता ह्या दरम्यान संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडतात आणि आपल्याला बघायला मिळतात. मागच्या वेळी आम्ही गेलेलो तेव्हासुद्धा असे खूप सारे प्राणी आम्ही बघितले होते. आता हे थोडंसं सवयीचं झालं आहे, मुलांना नवीन वाटतं म्हणून थांबून बघितलं आणि मग हे इथून जो हा रोड दिसतो आहे साईडला, तो कोयनेत आतमध्ये जाणारा रोड आहे. हे कोयना अभयारण्य. पण खरं सांगू का, खूप दुःख होतं आहे. 2 वर्ष सुट्टीला येऊन सुट्टीला आल्यासारखं वाटतच नाही, कारण कोयनेला राहायला मिळत नाही. काही कारणास्तव आम्हाला कोयनेला राहायला यायला होत नाही आहे. त्यामुळं हे जे काय आनंद आहे तो तसा तितकासा घेता येत नाही आहे. पण काही हरकत नाही, नेक्स्ट इयर आपण नक्की येऊया. पण त्याआधी तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आणि हा प्राणी तुम्ही ओळखला असेल तर कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला फॉलो करा.